केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी कॉकरोच जनता पार्टी आज दिल्लीतल्या रस्त्यावर उतरली आहे। नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक अशा जंतर मंतर मैदानावर देशव्यापी शांततापूर्ण आंदोलन केलं जातंय। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके दिल्लीत पोहोचले आणि ते आंदोलनस्थळी देखील पोहोचले। यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेल्या पुस्तकाची प्रत दाखवत ते विमानतळावरून आंदोलन स्थळाकडे रवाना झाले। आंदोलनाला येताना पुस्तक आणि तिरंगा घेऊन येण्याचं त्यांनी आवाहन केलंय। दरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची ही परवानगी आहे। पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त तैनात आहे। Dharmendra Pradhan ji has been education minister for a long time, and therefore his incompetency, because of which so many suicides are happening. कितने बच्चे मर चुके हैं इस टाइम पे, एंड इतने सारे जो पेपर लीक के मामले हो रहे, डेटा डिस्क्रिपेंसीज हो रहा है, ये सारे चीजों के वजह से we are demanding that Dharmendra Pradhan has to go. Either he resigns or he is sacked from the cabinet. जी भीमराव अंबेडकर जी ने बोला था एजुकेट, ऑर्गेनाइज, एजिटेट। तो एजुकेटेड यूथ यहाँ पे आ चुका है, ऑर्गेनाइज हम लोग हो चुके हैं, एंड एजिटेट हम लोग ऑलरेडी कर रहे हैं। जे कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन उभं केलं किंवा तरुण एकवटले आहेत, त्यामुळे आता युवा शक्ती शांत बसणार नाही। हा तरुण आता रोजगारासाठी भटकणारा या देशाला उद्ध्वस्त होताना बघणार नाही। परिवर्तनाची सुरुवात होणार आहे आणि परिवर्तन होईल, त्याची सुरुवात या आंदोलनातून झालेली आहे। यानंतर आपण थेट जाऊया दिल्लीमध्ये। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे तिथे उपस्थित आहेत। शिवाजी, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी आणि या मागणीसह आता आंदोलन सुरू झालंय, कशा पद्धतीचं आंदोलनाचं स्वरूप आहे? सध्या जर पाहिलं गेलं तर आंदोलनाला अद्यापपर्यंत तशा पद्धतीने म्हणजे वक्ते आले, ते बोलतायत किंवा आपलं म्हणणं मांडतायत, अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळत नाही। विस्कळीत स्कॅटर स्वरूप आंदोलनाला आहे। अभिजित दिपके हे आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। हे जे समोर बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे त्याच्या पलीकडे काही तांत्रिक अडचणी उद्भवतात, पण आपण ही दृश्य पाहू शकतो। जंतर मंतरवरची आहेत। दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिल्यानंतर तिथे आता तरुणाई पोहोचलेली आहे। नीट पेपर जो लीक झाला, त्यानंतर सीबीएसई मधला जो गोंधळ आहे, या सगळ्या घडामोडींमुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। तर या सगळ्या संदर्भातले अपडेट आपण आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून घेत राहणार आहोत। धन्यवाद शिवाजी, दिलेल्या माहितीसाठी।